आमच्या मागण्या तातडीनं मान्य करा असं जरांगे पाटील यांनी म्हटलेलं आहे। तीनही गॅझेट 2 ते 4 दिवसात लागू करा, ही सरकारची जबाबदारी आहे। मराठ्यांचं कल्याण न होण्यासाठी फडणवीस पूर्णपणे दोषी आहेत असा आरोपही जरांगेंनी पुन्हा एकदा केलाय। जरांगेंच्या अंतरवली सराटीतील उपोषणाचा आजचा दुसरा दिवस आहे। मराठा आरक्षणासाठी पुन्हा एकदा मनोज जरांगे पाटील यांनी एल्गार केलेला आहे। वर्षभरातलं 13 महिन्यातलं त्यांचं हे 6वं उपोषण आहे आणि या उपोषणाला सुरुवात झालेली आहे। यावेळेसच्या उपोषणात ते आरपारची लढाई म्हणतात। नक्की आरपारची लढाई म्हणजे काय, आपल्यासोबत बोलायला स्वतः मनोज जरांगे पाटील आहेत। सर, तुम्ही म्हणताय आता आरपारची लढाई, आता माघार नाही। शेवटी या समाजाच्या लेकरासाठी झुंजावं तर लागणार आहे। फडणवीस साहेब जाणून बुजून मराठ्यांच्या लोकांची अडवणूक करायला लागले, जाणून बुजून आरक्षण देत नाही आहेत। राजकीय भाषा बोलायला लागलो मी, असं त्यांचं म्हणणं आहे। परत आमच्या समाजाचा फायदा दुसऱ्याला झाला असं त्यांचं म्हणणं आहे। आता या 2-3 दिवसाच्या आत तुम्ही अंमलबजावणी करून टाका आता आमच्या मागण्याची। मला माझ्या समाजासाठी उपोषणच काय, जी वेळ येईल ते मी करायला तयार आहे। आता समाज माझा उघड्या डोळ्यानं बघतोय की देवेंद्र फडणवीस साहेबाला आपल्या लेकरानं संधी दिली की आमचं आरक्षण द्या म्हणून। आता जर नाही दिलं फडणवीस साहेबांनी आरक्षण अंमलबजावणी नाही केली तर दोषी फडणवीस साहेब असणारे। आता मराठा समाज आता उघड्या डोळ्यानं बघतोय कोणी कोणाला संधी दिली। मी आणि माझ्या समाजानं फडणवीस साहेबाला संधी दिली, म्हणून तर मी हा जीव घेणं आमरण उपोषणाचा प्रवास सुरू केला आहे। मला राजकारणात नाही जायचं म्हणून केला आहे, माझ्या समाजाला राजकारणात नाही जायचं म्हणून आम्ही हा जीव घेणं आमरण उपोषणाचा मार्ग अवलंबला आहे। समाजाचं समाज मोठा व्हावा म्हणून। आता फडणवीसांना संधी, त्यांनी 2-3 दिवसाच्या आत सगळ्या मागण्याची अंमलबजावणी करावी, नसता आमचे मराठ्याचे पोरं आता गप्प बसणार नाहीत। कारण मराठ्याचे पोरं आता कच्चे नाहीत, त्यांना सुद्धा मर्यादा 2024ला काय होईल तुमचं मग सांगता येणार आहे। तुमचे सगळे गणित बिघडून जातील पुरे। फडणवीसांचं राजकीय भविष्यही उद्ध्वस्त करण्याची भाषा करतात। काय करू, आमचंच भविष्य उद्ध्वस्त करायला लागल्यावरती आता दिली ना संधी त्यांना। मी राजकीय भाषा बोलतोय का आता? मी राजकीय काही स्टेटमेंट करायला लागलो का? मी फक्त एवढंच सांगायला लागलोय, आता तुम्हाला संधी दिली आम्ही उपोषण करून, तुम्ही आरक्षणात आणि सगळ्या मागणीची अंमलबजावणी करा। नाही केली तर पुढचा शब्द बोलायलो ना, मी काय बोलायलो का आता? शेवटची संधी किंवा शेवटचा इशारा असं म्हणूया। किती दिवस द्यायचा आता संधी? वर्ष झालं आम्ही संधी देतोय त्यांना, किती दिवस द्यायचे आता? कारण ते जर संधीचा फायदाच उचलत नाहीत, फक्त मोक्कारसारखं एखादं मोक्कार टवाळ पोरग नसतं का, तसं फडणवीस साहेब बोलतात ते मोक्कार टवाळासारखं की याच्याकडे जा आणि त्याला फायदा झाला आणि आमकं झालं। अरे तुम्ही करते येतं, तुम्ही राज्याचे मालक आहेत, तुम्ही देता आलं पाहिजे तुम्हाला। जर या सगळ्या आंदोलनात आता काही बरं वाईट झालं तर याच्यासाठी जबाबदारही देवेंद्र फडणवीस असतील असा स्पष्ट आरोप त्यांनी केला आहे। आता राज्य सरकार या 6व्या उपोषणाची कशी दखल घेते हेच पाहणं या निमित्तानं महत्त्वाचं ठरणार आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट मोहम्मद तौफिकसह मी विशाल करोळे, झी मीडिया, छत्रपती संभाजीनगर।